आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। वेदांता फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांचं बरंच राजकारण झालं होतं आणि आता कोकणातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पावरून एक नवीन वाद पेटलाय। कोकणातील पर्यटन पाणबुडी प्रकल्प गुजरातनं पळवल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जातोय। कोकणातील प्रस्तावित पर्यटन पाणबुडी प्रकल्पावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे, तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरही जोरदार निशाणा साधलाय। कारण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रस्ताव तयार करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आणि सगळं झालं रे झालं की गुजरातला हा प्रकल्प पळवायचा। मग राणे असतील, सामंत असतील, केसरकर असतील, या लोकांनी एकच ड्युटी शिवसेनेवर टीका टिप्पणी करणं, स्वतःच्या जिल्ह्याखाली स्वतःच्या बुडाखाली काय जळतं हे बघायचं नाही। 2018 मध्ये फडणवीस सरकारनं पर्यटन विकासाची घोषणा केली होती। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी पाणबुडी प्रकल्प राबवण्याची घोषणा करण्यात आली। पर्यटकांना कोकणच्या खोल समुद्रातील आगळं वेगळं विश्व अनुभवता यावं म्हणून पाणबुडी प्रकल्प तयार करण्यात येणार होता। मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाण्याच्या चर्चेनं जोर धरला। मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलंय। खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। इथं केसरकर आहेत, मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय। हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा। गुजरात सरकारनं मुंबईतील माझगाव डॉकशी पाणबुडी निर्मितीचा करार केलाय। पुढच्या महिन्यात या पाणबुडी पर्यटन प्रकल्पाची गुजरात सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गुजरातच्या द्वारका परिसरात हा पर्यटन पाणबुडी प्रकल्प होऊ घातल्याचा दावा केला जातोय। तर गुजरातमधील प्रकल्पाशी कोकणच्या पाणबुडी प्रकल्पाचा काही एकच संबंध नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये, पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतोय, म्हणून कोणीही आपला प्रकल्प पळवला नाही। कोकणच्या विकासासाठी आजवर अनेक घोषणा करण्यात आल्या। एकेकाळी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा चांगलीच गाजली होती। मात्र अद्यापही कोकण अनेक मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे। कोकणात मोठे प्रकल्प सुरू करण्यावरून अनेक वेळा राजकारण रंगल्याचं राज्यानं पाहिलंय, पण पाणबुडीवर हा राजकीय कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता एक